आज आपण या ठिकाणी चित्रनगरीवरचं चर्चासत्र सुद्धा ठेवलंय आणि मग या कोल्हापूरच्या चित्रनगरीच्या संदर्भामध्ये विविध वक्ते, विविध व्याख्यान, विविधांचे विचार या ठिकाणी येणार आहेत। पण ही कोल्हापूरची चित्रनगरी किंवा या ठिकाणी चित्रपट निर्मितीची सर्व व्यवस्था व्हावी ज्याचा उल्लेख तुम्ही केला। बाबूराव पेंटर यांनी बघितलेला जो एक व्यापक दृष्टिकोन होता त्याला मूर्त स्वरूपात देण्यासाठी 80-87 एकरची जागा त्यावेळेला वसंतदादा पाटील यांनी परिश्रम करून दिली। मधल्या काळामध्ये खंड पडला, त्याची कारण वेगळी। तो खंड पडलेला कार्यकाळ गेल्यानंतर सुद्धा ती पुन्हा सुरू करावी यासाठी आमच्या सरकारने महत्वाची भूमिका केली। आणि गेल्या माझ्या खेपेला ज्यावेळेला मी आलो त्यावेळेला तिकडच्या सुविधांची निर्मिती करावी म्हणून वाडा असेल, चाळ असेल, रस्ता असेल, निर्मितीचं साहित्य असेल, तंत्रज्ञानाची व्यवस्था असेल, विश्रामगृह असेल, या सगळ्यांच्या कामाचं भूमिपूजन आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये आज या ठिकाणी धनंजयराव घोषित करतो की अजून किमान 10-15 कोटीचं काम येत्या महिनाभरामध्ये या ठिकाणी सुरू होईल। ही व्यवस्था आपण करतो।